विठ्ठल वरवा 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 जय राम कृष्ण हरी 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 जय 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 राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम विश्वाचा जनिता मणी यशोदेशी माता मणी यशोदेशी माता मणी यशोदेशी माता विश्वाचा जनिता मणी यशोदेशी माता यशोदेशी माता मणी यशोदेशी माता भक्ताचा अंकित लागे तैसे लावी प्रीत लागे तैसे लावी प्रीत लागे तैसे लावी ऐसा भक्तांकित लागे तैसे लावे प्रीत लागे तैसे लावे प्रीत लागे तैसे लावे प्रीत निष्काम निराळा गोपी लावी यला चाळा गोपी लावी यला चाळा गोपी लावी यला चाळा निष्काम निराळा गोपी लावे लाता गोपी लावे लावे गोपी लावे लाता भक्ताचा अंकित लागे तैसे लावी प्रीत लागे तैसे लावी प्रीत लागे तैसे लावी प्रीत ऐसा भक्ताला अंकित लागे तैसे लावे प्रीत लागे तैसे लावे प्रीत लागे तैसे लावे प्रीत तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले अव्यक्त चांगले रूपा अव्यक्त चांगले तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले रूपा अव्यक्त चांगले रूपा अव्यक्त चांगले विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता जनिता विश्वाचा जनिता सांगा जनिता विश्वाचा जनिता
जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता जनिता विश्वाचा जनिता जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता जनिता विश्वाचा विश्वाचा जनिता 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 यशोदेसी माता यशोदेसी माता ईसा भक्तांचा गीत ऐसा 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 भक्तांचा गीत यशोदेसी माता मने यशोदेसी माता ऐसा भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लागे प्रीत लागे तैसी लागे प्रीत लागे तैसी लागे प्रीत लागे
लागे तैसी लावी पित विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला विश्वाचा जनिता म्हणे स्वदेशी माता ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लाभी प्रीत निष्काम निराळा गोपी लाभी याला चाळा ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लाभी प्रीत तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लाभी प्रीत विठाला विठ्ठल 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 विठाला विठाला विश्वाचा जनिता म्हणे स्वदेशी माता ऐसा भक्ताचा अंकित लागे तैशी लाभी प्रीत प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता उच्चारलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट वैराग्य मूर्ती विश्वसंत तुकोबारा यांचा हा 4 चरणाचा कालाया प्रकरणातील हा अभंग आहे. या अभंगामध्ये विश्वसंत तुकोबाराय जो जगाचा नियंता शास्ता भरण पोषण करणारा अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान भक्ताच्या अंकित कसा राहतो, भक्ताचं मनोगत जाणून भगवान कशाप्रमाणे पूर्ण करतो त्याचा यथार्थ विचार या अभंगामध्ये प्रतिपादन केलेला आहे. देव अधिदेव जगत्रय जीवा देव अधिदेव जगत्रय देवादिदेव जगत्रय जीवा देवादिदेव जगत्रय जीवा हरीची सेवा विनंती माझी अधिवाणी तुझे वर्णी अधिवाणी तुझे वर्णी पुननाम हरीची सेवा विनंती माझे विनंती माझे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा नमोस्तुनंताय सहस्रमूर्ते सहस्रपादाशी शुरुर्बाहवे सहस्रनामे पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणे नमः नमः कमलनाभाय नमस्ते जलशायिने नमस्ते केशवाणोत वासुदेवो नमोस्तुते नमो ब्राह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च जगत हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः आत्मरूप गणेश्वर स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता विठाला विठ्ठल 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 चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उपस्थित असलेले सर्व भाविक माता भगिनी तरुण मंडळी ग्रामस्थ भजनी मंडळी पंचकृषीतून येणारी वारकरी संप्रदायावर नितांत श्रद्धा प्रेम असलेली आपण सर्व सुज्ञ मंडळी सर्वांच्या उपस्थितीत सहकार्याने संपन्न होत असलेला भगवंताच्या साधू संतांच्या कृपाशीर्वादाने चालत असलेला त्याचप्रमाणे वैकुंठवासी पूज्य श्री पांडुरंग बाबा यांच्या कृपाशीर्वादाने चाललेला
आणि पूजनीय आदरणीय गुरुवर्य माधव बाबा घुले मठाधिपती त्यांच्या मार्गदर्शनाने संपन्न होत असलेला प्रतिवर्षाप्रमाणचा आपला हा स्तुत्य उपक्रम नाम यज्ञ आहे. आणि जे भागवतामध्ये 5 पर्वकाळ सांगितलेले आहेत त्यापैकी वामन जयंती हा एक पर्वकाळ म्हणजे काल होता. तो 5 पर्वकाळापैकी एक पर्वकाळ आणि त्याच पर्वकाळाचं औचित्य साधून आपल्या पूर्वजांनी सुरू केलेला हा स्तुत्य उपक्रम आहे नामयज्ञ. त्या नामयज्ञामध्ये उपस्थित सर्व गुणीजन महाराज मंडळी प्रतिवर्षाप्रमाणे अविनाश महाराज असतात, माऊली महाराज आहेत, डोंगरे महाराज, विकास महाराज, शुभम महाराज आदी करून तुम्ही सर्वच महाराज मंडळी गावातलेच आहेत. आता काय हा तस नाराज नाही ना सोपानराव? हा नाही तर व्हायचा कोटा ना आपण. चला, असा सर्वांच्या उपस्थितीत सहकार्याने संपन्न होत असलेला प्रतिवर्षाप्रमाणचा आपला नामयज्ञ आणि त्याच नामयज्ञातली आजची ही सांगतीची म्हणजे कालेची कीर्तन सेवा आहे. कोणी त्याला काल्याचं कीर्तन म्हणतात, कोणी सांगतेचं कीर्तन म्हणतात, कोणी समारोपाचं कीर्तन म्हणतात, कोणी प्रसादाचं कीर्तन म्हणतात, कोणी शेवटचं कीर्तन म्हणतात. काय काय म्हणतात आज शेवटचंच कीर्तन आहे, शेवटचंही म्हणतात. शास्त्रीय भाषेमध्ये त्याला उपसंहाराचं कीर्तन म्हणतात. उपक्रम आणि उपसंहार, ज्या कीर्तनाने नाम सप्ताची सुरुवात केली जाते त्याला उपक्रमाचं कीर्तन म्हणतात आणि ज्या कीर्तनाने नाम सप्ताचा समारोप सांगता होते त्याला उपसंहाराचं कीर्तन म्हणतात. म्हणजे आपल्या सोप्या भाषेत काला झाला म्हणजे सप्ताह काय संध्याकाळी पुन्हा नाही, काला झाला म्हणजे सप्ताह पूर्ण झाला. अर्थात समारोपाची अर्थात सांगतीची ही कीर्तन सेवा म्हणजेच काला आहे. आणि त्या संबंधाने उच्चारलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु तुकोबरा यांचा काला या प्रकरणातील हा अभंग आहे. या अभंगामध्ये महाराज जो जगाचा नियंता शास्ता भरण पोषण करणारा अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान तो भक्ताच्या अंकित कसा राहतो, भक्ताचं मनोगत कशाप्रमाणे भगवान पूर्ण करतो त्याचं यथार्थ विचार या अभंगामध्ये प्रतिपादन केलेला आहे. ऐसा भक्ताचा अंकित, मग प्रश्नचिन्ह आहे कैसा भक्ताचा अंकित, तर या 3 चरणामध्ये त्याचा विचार प्रतिपादन केला. विश्वाचा जनिता मने यशवदेसी ऐसा भक्ताचा अंकित, कैसा भक्ताचा अंकित, निष्काम निराळा गोपी लावियला चाळा ऐसा भक्ताचा, कैसा भक्ताचा अंकित, तुका मने आले रूपा अव्यक्त चांगले ऐसा भक्ताचा अंकित. विठाला महाराज म्हणतात भगवान परमात्मा फक्त भक्ताच्याच अंकित राहतो, इतर कोणाच्या अंकित भगवान राहत नाही. आणि भक्ताशिवाय इच्छाही कोणाची भगवान पूर्ण करत. भगवंताचा नेम आहे, भक्ताचंच मनोगत जाणून भक्ताची इच्छा भगवान पूर्ण करतो. इरवी पाहता महाराज म्हणतात भगवान हा विश्वाचा सूत्रधार आहे, मालक आहे, विश्वाचं भरण पोषण करणारा आहे, विश्वाला अधिष्ठान आहे. याही पेक्षा विश्वाला जन्म देणारा भगवान आहे, विश्वाचा मायबाप आहे. भगवान विश्वाचा कोण आहे? मायबाप आहे. बघा, इरवी आपण वर्णन करताना म्हणतो ही सृष्टी निर्माण केली कोणी? ब्रह्मदेवानी सृष्टी निर्माण. कोणी निर्माण केली? ब्रह्मदेवानी सृष्टी निर्माण केली. पण ब्रह्मदेवाची निर्मिती कुठून आहे? निळोबराईने वर्णन नाही केलं त्याचं. याची ना भिकमळी जन्म चतुराना, असा आवाज लागला पाहिजे. सागरची सिस्टीम असल्यावर काही तोड नाही त्याला. बरोबर. याची ना भिकमळी जन्म चतुराना. आणखी क्लिअर केला त्याला थोडा.
म्हणजे ब्रह्मदेवाची निर्मिती भगवंताच्या नाभी कमळातून, म्हणजे तुमच्या सोप्या भाषेत बिंबीतून आहे. म्हणजे ब्रह्मदेवाने जरी सृष्टी निर्माण केली तरी ब्रह्मदेवाला जो निर्माण करणारा तो खरा विश्वाचा मायबाप आहे. तो खरा विश्वाचा कोण आहे? मायबाप आहे. आता आपण सुद्धा मायबाप आहोत. आपण सुद्धा मायबाप आहोत ना. कोणाचे? काय आपले रिपीटिपे 2-4 असतील त्याचे मायबाप आपण, बरोबर. पण भगवान विश्वाचा कोण आहे? मायबाप आहे. विश्वाला जन्म देणारा, विश्वाला अधिष्ठान आहे, विश्वाचा मायबाप खरा भगवान आहे. हे मी म्हणत नाही, भगवान स्वतःच गीतेच्या 9व्या अध्यायात सांगतात, अर्जुना अरे या विश्वाची माताई मीच आहे बाबा, आणि या विश्वाचा पिता सुद्धा मीच आहे. पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः. अर्जुना अरे या विश्वाची माताई मीच आहे बाबा, आणि या विश्वाचा पिता सुद्धा मीच आहे. हे कोण म्हणतंय? स्वतः भगवान म्हणतात या विश्वाची माता आणि पिता मी अर्जुना. आणि आपल्या मायबाप संतांनी वर्णन करताना सुद्धा तीच वर्णन केलं. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे. बहिणी बंधू तुलता, बहिणी बंधू तुलता, कृष्ण कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे दारो, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे दारो. इथं वर्णन केलं महाराजांनी. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा बहीण, बंधू, सुलता, हे सगळं माझं कोण आहे? कृष्ण माझा. किंवा इतरही संतांनी वर्णन करताना त्याच अनुषंगाने वर्णन केलं. विठ्ठल बाबा माय चुलता, विठ्ठल बाबा माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, नाही गोता, तुका म्हणे नाही आता दुसरे. इथं वर्णन केलं विठ्ठल बाप, विठ्ठल माय, विठ्ठल चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, हे सगळं माझं कोणे? भगवानाची. याचा अर्थ भगवान हा विश्वाचा मायबाप आहे, विश्वाला जन्म देणारा. पण तोच भगवान परमात्मा जर भक्ताच्या अंकित झाला तर तोच कोणाचा तरी बालक म्हणून सुद्धा अवताराला येतो. पण कोणाच्या अंकित झाला तर फक्त भक्ताच्या अंकित झाला तर तोच विश्वाला अधिष्ठान असलेला, विश्वाला जन्म देणारा, विश्वाचं भरण पोषण करणारा भगवान पण भक्ताच्या अंकित झाला तर तोच कोणाचा तरी बालक रूपाने सुद्धा अवतीर्ण होतो. मग मला सांगा, ज्यांच्या घरी स्वतः भगवान बालक रूपाने अवतीर्ण होत आहे त्यांचं सामान्य तप असेल का? सामान्य सेवा असेल का? सामान्य भक्ती असेल? नाही हो साहेब. वसुदेव देवकी आणि नंद यशोदा यांचं सामान्य तप, सामान्य सेवा, सामान्य भक्ती नाही हो साहेब. अनेक जन्म जन्मांतरामध्ये केलेलं तप आहे, केलेली सेवा आहे, केलेली भक्ती आहे. बघा या अवतारातले ते मायबाप आहेत. कोण? वसुदेव देवकी आणि नंद यशोदा. या आठव्या अवतारातले भगवंताचे कोणते? मायबाप आहेत, बरोबर. पण अनेक जन्म जन्मांतरामध्ये केलेली भगवंताची उपासना आहे, भक्ती आहे, सेवा आहे, तप आहे. अर्थात त्याचं ते फल आहे. भगवान अवतीर्ण तिथं झाले. भगवान कोणाच्याही घरी अवतीर्ण होत, एक लक्षात ठेवा. आणि जो भगवान कृष्ण परमात्मा त्यांच्या घरी बालक रूपाने अवतीर्ण झाले तो काही सामान्य कुणी आहे का? तो सामान्य नाही. तुकोबराय म्हटले षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंतची, म्हणजे षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान आहे जो बालक रूपाने अवतीर्ण होतोय ते. किंवा ज्ञानोबराय म्हणतात, ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य
वसती जेथ म्हणून तो भगवंतो. लक्षात, षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान आहे. किती गुणाने युक्त आहे? षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान आहे. ज्यांच्या घरी भगवान बालक रूपाने अवतीर्ण होत आहे त्यांचं सामान्य तप नाही बोसाहेब. तुम्हाला लक्षात येण्याकरता एक क्रम सांगतो. आपल्या गावामध्ये एखादा सात्विक सज्जन मुलगा आहे. कसा आहे तो? सात्विक सज्जन. रामकृष्ण विठाला विठाला तो सामान्य नाही, षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान आहे. आपल्या गावामध्ये एखादा सज्जन सात्विक प्रामाणिक मुलगा आहे. म्हणजे कसा, तो काही साधू नाही, पण त्याचं चालणं बोलणं वागणं खाणं पिणं राहणं उठणं बसणं सगळं काय म्हणतात त्याला, सगळं चांगलं आहे. त्याच्याबद्दल गावातली माणसं चर्चा करतात का नाही? त्याच्याबद्दल चर्चा करतात की नाही गावातली माणसं? 10-5 मंडळी इथं कट्ट्यावर बसलेली, कल्पना करा. आणि तो इथून गेला समोरून त्यांच्या. तो पुढे गेल्यानंतर सुद्धा बसलेली माणसं त्याच्याबद्दल चर्चा करतात. शामराव, तो अमक्या अमक्याचा मुलगा गेलेला फार सज्जन आहे, फार सात्विक पोरगा आहे. तसा पोरगा आपल्या गावात म्हणतात का नाही? मग बसलेली जवळची बाकीचे गप राहत नाही. ते म्हणतात, अहो गोपाळराव एवढा सज्जन मुलगा आहे म्हणजे त्याच्या मायबापाचीच काहीतरी पुण्यच म्हणतात ना इकडे, त्याच्या मायबापाची काहीतरी पुण्य आहे. बसली मंडळी ती तशीच गप्पा मारीत. एक अर्धा एक तास गेला आणि पुन्हा गावातला दुसरा एक नमुना त्यांच्या समोरून गेला. कसला? खाऊ नये ते, पिऊ नये ते, वागू नये तसं, बोलू नये तसं, असा सर्व बाजा संपन्न असलेला असा एक नमुना त्यांच्या समोरून गेला. आणि ते पुढे निघून गेल्यानंतर त्याच्याबद्दलही ते लोक चर्चा करतात. शामराव, तो अमक्या अमक्याचा मुलगा वाया गेला, ते काही कामाचं राहिलं, ते काही कामाचं राहिलं. मग बाकीचे गडी गप नाही, दम धरीत नाही. ते म्हणतात, अहो गोपाळराव त्यांची खानदानच पहिल्यापासून बरोबर. ऐका, नास्तिक मुलगा जन्माला आला तर माणसं त्याच्या खानदानीला, त्याच्या कुळाला, त्याच्या आई वडिलाला दोष देतात. सात्विक मुलगा जन्माला आला तर माणसं म्हणतात आई वडिलाचीच काहीतरी पुण्यच म्हणतात ना. ऐका, लक्षात ठेवा. महान भगवत भक्त हनुमंतराय मारुत्रय पोटी येण्याकरता अंजनी मातेने कमी तप केलं होतं का? ऋषमुख पर्वती अंजनी तप करी. ऋषमुख पर्वतावर अंजनी मातेने एवढं कठोर तप केलं, एवढं तप केलं. रात्रंदिवस भगवान शंकराच्या नामाचा जप करत होती अंजनी माता. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. किती दिवस जप चालला होता? सप्ताह चालू आहे तोपर्यंत नाही, मग अखंड जप चालला होता. एवढं तप झालं, एवढं तप झालं, एवढं तप झालं. भगवान शंकर प्रसन्न झाले. कोणावर? अंजेमाळ. तिचा डोळे झाकून तो जप चाललाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भगवान शंकर स्वतः समोर येऊन उभा राहिले. तिचा डोळे झाकून जप चालला. भगवान शंकराने हाक मारली, माते काय इच्छा आहे तुझी माग, मी देण्याकरता समर्थ आहे. हाक मारतानाच काय मारली? माते म्हणून. अंजनी मातेने डोळे उघडून समोर पाहिलं तर प्रत्यक्ष भगवान. अंजनी मातेने एकच इच्छा प्रगट केली. भगवान, एकच इच्छा आहे, पुत्र प्राप्ती. काय इच्छा प्रगट केली? पुत्र प्राप्ती. आता ते भोळ खातंय सगळ्या देवात. कोणतं? भगवान शंकराचं. पुत्र प्राप्ती म्हटल्यावर लगेच भगवान म्हटले तथास्तु. आता अंजनी मातेच्याही लक्षात आलं, भगवान एकदा तथास्तु म्हटल्यावर शंका घ्यायचं काही कारण? निश्चित पुत्र प्राप्ती होणार. ते काही मोकार अंगारा दुपारा देणारा बुवा नाही. आलं ध्यानात? निश्चित पुत्र प्राप्ती होईल याच्यात शंकाच नाही. पण
मला वाटतं अंजनी मातेच्या थोडस लेट लक्षात आलं. कसं? अंजनी मातेने विचार केला भगवान शंकर तथास्तु म्हटल्यानंतर पुत्रप्राप्ती होईल, पण तो झालेला पुत्र मुलगा पुढं कसा निघतोय हे सांगता येत. म्हणून मला वाटतं अंजनी मातेने पुन्हा हाक मारली, भगवान थांबा, का पुत्र द्या, पण मी म्हणते तसा द्यायचा असेल तरच द्या, नाही तर मला नको. द्यायचा असेल तर मी म्हणते तसा द्यायचा असेल तर द्या, नाही तर मला नको. म्हटल्यानंतर भगवान विचारतात अंजनी मातेला तुला कसा हवाय. त्यावेळेला त्याची काही लक्षणं सांगितली. काय सांगितली त्याची? अंजनी माता म्हणते मी म्हणते तसा द्यायचा असेल तरच द्या, नाही तर मला नको. मग भगवान विचारतात कसा हवाय तुला. ज्ञानी भक्त पवित्र उत्तम गुणी, ज्ञानी भक्त पवित्र उत्तम गुणी, ज्ञानी भक्त उत्तम पवित्र गुणी, ज्ञानी भक्त उत्तम पवित्र गुणी. हेरी म्हणे ऐसा भाव मज पुत्र, हेरू म्हणे ऐसा भाव मज पुत्र, हा ज्ञानी भक्त पवित्र उत्तम गुणी, ज्ञानी भक्त पवित्र उत्तम गुणी, ज्ञानी भक्त उत्तम पवित्र गुणी, ज्ञानी भक्त उत्तम पवित्र गुणी. कसा हवाय. त्यावेळेला त्याची लक्षणं सांगितली. येरी मने मज ऐसा व्हावा पुत्र, ज्ञानी भक्त पवित्र उत्तम गुणी. किती लक्षण आहेत बघा. येरी मने मज ऐसा व्हावा पुत्र, कैसा, त्याची लक्षण आहेत. आता ज्ञानी भक्त पवित्र उत्तम आणि गुणी एवढ्या लक्षणाने युक्त द्यायचा असेल तरच द्या, नाही तर मला नको. किती लक्षण आहेत? 5. कोणती? ज्ञानी भक्त पवित्र उत्तम आणि गुणी एवढ्या लक्षणाने युक्त द्यायचा असेल तरच द्या, नाही तर मला नको. आता भगवान तर अगोदरच म्हणून बसलेत काय. हा बरं, पुन्हा त्यांना बदल. आपण काय सकाळी एखाद्याला शब्द दिला तर संध्याकाळी बदलू शकतो, पण भगवान शंकराला बदलता येत. अगोदरच तथास्तु म्हणून बसले आणि तिथं अंजनी मातेने अट घातली. तो ज्ञानी असावा, भक्त असावा, पवित्र असावा, उत्तम असावा, गुणी असावा. बर, भगवान शंकर तथास्तु म्हटले, नाविलाज झाला. बरं, तेवढे लक्षण भगवान शंकराकडेच आहेत, दुसऱ्या कोणाकडं नाविलाज झाला. बरं, बदली पाठवायला काही कीर्तन नाही, अडचण आली तर पाठवू शकतो माणूस. काय करावं? नाविलाज झाला आणि भगवान शंकरालाच मारुतीरायाच्या रूपाने अवतार धारण करावा. अंजनीच्या तपासाठी तपासाठी महारुद्र आले. म्हणजे भगवान शंकरालाच मारुतीरायाच्या रूपाने अवतार धारण करावा लागला. मला इतकंच सांगायचे, मारुतीरायाकडे गुण किती? गुण विचारतोय मी. मारुतीरायाकडे गुण किती? ते लक्षण आहे. लक्षण वेगळे, गुण वेगळे. गुण किती आहेत? मारुतीकडे एकच गुण आहे, त्या गुणाचं नाव आहे यश. त्याचं निळोबराईने वर्णनही केलंय. यशे थोरविला मारुती. मारुतीकडे गुण एकच आहे, कोणता? यश. त्या गुणाचं नाव आहे यश. मारुतीरायाचं जीवनचरित्र पहा इथून तिथून. जे जे कार्य करण्याकरता मारुतीराय गेले, अपयश कधीच प्राप्त झालेलं नाही. त्यांच्याकडे विशेष गुण आहे, भगवंताने दिलेला आहे. तो कोणता?
यशः. मला इतकंच सांगायचंय, मारुतीकडे गुण किती? एक गुण आहे, यशः गुण आहे. मग मला सांगा, ज्या मारुतीकडे एक गुण आहे यश, ते मारुती पुटी येण्याकरता जर अंजनी मातेला एवढं कठोर तप करावं लागलंय, ज्याच्याकडे एक गुण आहे तो पुटी येण्याकरता जर अंजनी मातेला एवढं कठोर तप करावं लागलं, तसले भगवान कृष्ण परमात्म्याकडे गुण आहेत. किती किती आहेत? त्याचं एक प्रमाण उभी सांगितले तुम्हाला. भगवान कृष्ण परमात्म्याकडे तसले गुण किती आहेत? मग ज्याच्याकडे एक गुण आहे तो पोटी येण्याकरता जर एवढं तप करावं लागतं, ज्याच्याकडे 6 गुण आहेत तो पोटी येण्याकरता काही 2-3 वाऱ्या, एखादं पारायण, असं नाही भाऊसाहेब. ऐका, वसुदेव देवकी आणि नंद यशोदा यांची अनेक एका जन्मातली नाही, अनेक जन्मांतरामध्ये केलेली सेवा आहे, केलेलं तप आहे, केलेली भक्ती आहे. आणि दुसरं कारण ऐका, वसुदेव देवकी आणि नंद यशोदा यांनी अनेक जन्मामध्ये जी भगवंताची भक्ती केली होती, सेवा केली होती, साधना केली होती, ती करत असताना त्यांच्या जो अंतकरणामध्ये भाव होता, त्यांच्या अंतकरणामध्ये जो भाव होता तो वात्सल्य भाव होता. कोणता भाव होता? वात्सल्य भाव. कशाला म्हणायचं? प्रत्येक आई वडिलाचा आपल्या मुलावर, आपल्या मुलीवर जो भाव असतो त्याला कोणता भाव म्हणतात? वात्सल्य. तुमचा तुमच्या मुलावर, मुलीवर कोणता भाव आहे? हा वात्सल्यचे ना. ते काहीच परिणाम मला वाटलं नेमका यांचा वेगळा आहे का काय इकडे काय? प्रत्येक आई वडिलाचा आपल्या मुलावर, आपल्या मुलीवर जो आई वडिलाचा भाव असतो त्याला वात्सल्य भाव म्हणतात. तसं वसुदेव देवकी नंद यशोदेनी भगवंताची अनेक जन्मामध्ये केलेली सेवा, तप, भजन, भक्ती ती करत असताना त्यांच्या अंतकरणामध्ये जो भाव होता तो वात्सल्य भाव होता. भगवान आमचा कोण आहे? हा अंतकरणामध्ये भाव होता. बघा, दोन्हीच्या अंतकरणातला भाव एक आहे, दोन्हीचं तप सारखं आहे, सेवा सारखी, भक्ती. म्हणून भगवंताला प्रसन्न होताना सुद्धा दोन्हीवर एकाच वेळी प्रसन्न व्हावं लागलं. हा नेम आहे, बदल केला नाही. दोन्हीचा भाव तो आहे ना, मग दोन्हीवर एकाच वेळी प्रसन्न झाले. इच्छा प्रगट केली दोन्हीनी एकच, भगवान एकच इच्छा आहे, आपण बालक रूपाने आमच्या घरी अवताराला. भगवंताला भेद करता आला नाही. भगवान म्हटले तथास्तु. पण भगवंतांनी सांगितलं सध्या काही वेळ नाही. मग हे पूर्वी दिलेलं वचन होतं, तुमची 8व्या अवतारामध्ये मी इच्छा पूर्तता करील, असं पूर्वी दिलेलं वचन आहे. आणि बघा, भगवान भक्तालाच वचन देतो, भक्ताचंच वचन पूर्ण करतो. इतर कोणाला वचन देतही नाही आणि कोणाचं पूर्णही करत नाही. हे पूर्वी दिलेलं वचन होतं दोन्हीला. म्हणून एवढाच एक भगवंताचा अवतार की या अवतारात भगवंताचे मायबाप आहेत डबल. वसुदेव देवकी मायबाप, नंद यशोदाई. आपल्याकडे आहे का भाऊ तसं? मुलगा एकच आहे भाऊ म्हटले, पण त्याला मायबाप आहेत किती? आहे का असं? पूर्वी तरी होत साहेब, बरोबर. म्हणजे झाला एकाला आणि तिला दुसऱ्याला काय म्हणायचं त्याला, ते दत्तक. हा, आता ते विसरल्यासारखा झाला शब्द, कोणी देत नाही वाटतं का, घेतच नाही. पूर्वी होत झाला एकाला आणि तिला, पण त्याच्यातही असं होतं, ज्यांना झाला पण ज्यांना दत्तक म्हणून दिला त्यांचं नाव त्याच्या पुढे लागायचं आणि यांच्या नावाला डायरेक्ट कंसच व्हायचं, आळच व्हायचं. पुन्हा त्यांचं नाव कोणी घेत, ज्यांना दिला त्यांचं नाव लागत होतं. पण इथं तसंही नाही झालं. 2025 चालू आहे आता, अजून दोन्ही नावं पुढं आहेत. वसुदेव देवकी आहे, नंद यशोदाई आहे, बरोबर. आणि एवढाच एक अवतार आहे भगवंताचा की त्याच्यात वसुदेव देवकी मायबाप, नंद यशोदा, दुसरा कोणताच अवतार नाही असा. एवढाच अवतार आहे की मायबाप डबल आहे. आपल्याकडे पूर्वी होतं ते घेत होते माणसं, पण आता घेत का, घेतात इकडं, घेत नाही. का घेत नाही? आता प्रत्येकाला माहीत झालं स्वतःचेच आहेत ते नीट सांभाळीत नाही. हे घेतलेलं काय करेल? जवळ प्रॉपर्टी आहे तोवर मजा हानीन आणि पुन्हा एखाद्या आश्रमात नेऊन कोचटील. त्यापेक्षा आपलंच जसं असेल. म्हणून मला वाटतं ते घ्यायची पद्धती आता बंद झाली.
मला इतकंच सांगायचंय, वसुदेव देवकी नंद यशोदेला दिलेलं भगवंतानी वचन होतं आणि त्यांची इच्छा एकच होती, भगवंतानी आपल्या घरी बालक रूपाने अवताराला यावं. भगवंतानी पूर्वी वचन दिलं, पण सांगितलं मी तुमची इच्छा पूर्तता 8व्या अवतारात केली. कोण्या अवतारात? 8व्या अवतारात वचन दिलं. पण भगवंताचा नेहमी अवताराला येण्याकरता जरी भगवंताचा हेतू कारण एक असेल, एक कार्याकरता जरी भगवान आले तरी भगवान कोट्यावधी कार्य करत राहतात. येण्याच्या अवताराला येण्याच्या पाठीमागं एकच कारण असतं नाही. ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते, अधर्म वाढतो, पापी मंडळी इथं वाढतात, गायी ब्राह्मणाचं भक्ताचं रक्षण करण्याकरता जे जे कार्य करायचंय त्या अनेक कार्याकरता भगवान येतात. म्हणजे एका कार्याकरता येऊन कोट्यावधी कार्य करत राहतात. मग भगवंताचा अवतार झाला हे तर वसुदेव देवकी नंद यशोदेला दिलेलं पूर्वी वचन होतं, त्यांच्या घरी अवतीर्ण व्हायचंय बालक रूपाने. पण ज्या वेळेला अधर्म वाढला, पापी मंडळी इथं वाढली, नामदेवराय त्याचं वर्णन करतात. पापी जे भक्त दैती जे धरणीशी झाले ओझे, दिदला से त्रास ऋषी मुनी सर्वांना पूजिती देवा, राहिले यज्ञ मोडिले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्या भेणे. ही ज्या वेळेला परिस्थिती निर्माण झाली, पृथ्वीवर एवढं पाप झालं की त्या पापाचा बोजा सुद्धा पृथ्वीला धरणीला सहन झाला. म्हणून वत्सरूपी पृथ्वी नेत्री वाहित होय सांग तसे बुडविला, धर्म झाला फार सोसवेना भार मजाता. पृथ्वीने गायीचं रूप धारण केलं, ब्रह्मदेवाकडे गेली, रडू लागली की मला आता त्या पापाचा बोजा सहन होत. त्यावेळेला इंद्र चंद्र आणि बरोबरी शिव चालिले सर्व शराब्देशी सगळे मिळून भगवंताकडे गेले. भगवंताची सगळ्यांनी स्तुती केली, आराधना केली. आणि त्यावेळेला पहिली आकाशवाणी झाली. पहिली आकाशवाणी त्यावेळेला झाली कोणती? देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गायी भक्त, तळमळ मानसी करू तुम्ही चिंता करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गायी, ही पहिली आकाशवाणी झाली होती. आकाशवाणी ऐकली, आले सगळे परत. आता भगवंतानी अवतार घ्यायचं नियोजन केलं. शेषाप्रती बोले लक्ष्मी चला अवतार घेऊ. आता शेषाला बोलवलं आणि सांगितलं आता आपल्याला पुन्हा अवतार घ्यायचा. पण शेषाने मागच्या पंचवार्षिकची अडचण सांगितली. तुम्ही कसं त्रास दिलेला आहे. शेषाने सांगितलं मला काही यावेळेला तुमच्या बरोबर अवताराला यायचं नाही. का बरं? अडचण सांगितली. राम अवतारी झालो लक्ष्मण, सोशिले अरण्य तुम्हा सवे, 14 वर्षावरी केले उपोषण जाणता पण प्रत्यक्ष हे सांगितलं. मागच्या अवतारामध्ये मला फार त्रास झालेला आहे, त्यामुळं मला काही यावेळेला तुमच्या बरोबर यायचं नाही. दुसरा कोणीतरी घेऊन, आता दुसरा चालवतोय का तिथं? पण तो भगवान आहे बुवा, चतुरातू. हा, भगवंतानी सांगितलं ठीक आहे, मागच्या अवतारामध्ये तुला त्रास झाला हे मी मान्य करतो, माझी सेवा करावी लागली, 14 वर्ष उपवास केला, धरणीला अंग टेकवलं, ठीक आहे ना, मी जाणतोय मागच्या अवतारात त्रास झाला. पण का झाला? तू माझा भाऊ होता. पण कोणता? छोटा, धाकटा, लहाना होता. मग आता म्हटले थोडस चेंज करू. काय? आता तू वडील होई गा सर्वज्ञ, पाळील मी आज्ञा तुझी बारे. तू मोठा भाऊ हो, मी कसा होतो? तुझी आज्ञा. असं म्हटलं शेषालाही पुन्हा मोह सुटला. तिकडे गेल्यावर जर पद मिळत असलं तर चला भाऊ आपलं काय. शेषाला वाटलं चला. शेषाने विचार केला ठीक आहे, मागच्या अवतारातली कसर काढू आता या अवतारात. आता मी मोठा म्हटल्यावर घरातला कोण काय म्हणतात त्याला? कारभारी. त्याला वाजायचं होतं काय? कारभारी. चला, मोठा प्रमुख म्हणजे करता कारभारी. मग शेषाने विचार केला मी सकाळी एकदा उठून कपडे फिपडे स्नान वगैरे झालं, नाश्ता पाणी करून एकदा गाडी काढली आणि दिवसभर सिन्नरला, संगमनेरला, नाशिकला जरी गेलो तरी काही अडचण, हे सगळं इथलं पाहून घेईन असं वाटलं कोणाला. पण असं काही घडलं नाही. तर बघा जीवनचरित्र दोघांचं, एखादा तरी मुद्दा, एखादा दादाचा ऐकलाय का भगवान कृष्ण आणि बलिराम दादाचा? एखादा तरी बघा, जे जसं स्वतःला करून घ्यायचं होतं तसंच करून घेतलं. एकही मुद्दा ऐकला नाही. फक्त अवताराला येऊस तर सांगितलं होतं आता तू वडील होई गा सर्वज्ञ, पाळील मी आज्ञा तुझी. पण बघा त्यांच्या
कुटुंबातलं सुद्धा काही ऐकलं? बाहेरचं काय ऐकलं असेल? मला सांगा, दादा थोरले होते, करते होते, दादाच्या म्हणण्यावर एका बहिणीचं लग्न नाही होऊ दिलं, मग बाकीचं काय ऐकलं असेल? मला सांगा, सुभद्रेचा विवाह जमवला होता कुणी? दादाने जमवला होता ना, थोरले करते म्हणून त्यांनी जबाबदारीने जमवला तो विवाह दादाने सुभद्रेचा. कोणाबरोबर जमवली होती? शिशुपाळाला रुक्मिणी जमली होती ना. मी सुभद्रेचं म्हणतोय ना. थोडाफार फाटा पडल्या मी सहन करीन, पण एवढं बी मला सोसणार नाही. विठाला विठाला सुभद्रेचा विवाह दादाने जमवला. कोणाबरोबर? दुर्योधनाबरोबर जमवली होती. कोणाबरोबर? सुभद्रेचा विवाह कोणाबरोबर जमला? दुर्योधनाबरोबर जमवला. भगवंताला माहीत झालं, दादाने निर्णय घेतला आणि सुभद्रेचा विवाह दुर्योधनाबरोबर. काय करावं? भगवंतानी विचार केला, दुर्योधन हा नास्तिके, आधमे, पापीय, दुष्टय, खळे, दुर्जने, आणि जी जमवली ती सात्विके, सज्जने, सुलक्षणी. काय करावं? हे विरुद्ध टोक झालं. काय करावं? भगवान सुभद्रेकडे गेले आणि सुभद्रेला विचारलं, तुझं जमवलं वाटतं दादाने? म्हटले हो ना. तुला मान्य आहे का तो विवाह? कोणाला विचारलं? भगवंताने विचारलं. सुभद्रेने सांगितलं, त्या दुर्योधनाबरोबर विवाह करण्याची माझी बिलकुल इच्छा नाही, पण दादाने जमवलंय, दादाच्या पुढे आपल्याला काही बोलता येत नाही. भगवान म्हटले ठीक आहे, तू नाराज होऊ, मी काहीतरी तडजोड व्यवस्था करतो, बघा. मग भगवंतानी तिला विचारलं, दुर्योधनाबरोबर विवाह करण्याची तुझी इच्छा नाही, बरं अर्जुनाबरोबर? लगेच म्हटलं नाही. हा, असं नाही म्हटली ती, फक्त स्मित हास्य केले आणि सांगितलं हो अर्जुनाबरोबर चालल, असं तिने. भगवान म्हटले ठीक आहे, मी करतो काहीतरी व्यवस्था. भगवान तिथून उठले, अर्जुनाकडे गेले, अर्जुनालाही विचारलं, सुभद्रे बरोबर विवाह करतो का? अर्जुनाला विचारलं, सुभद्रे बरोबर विवाह करतो? तो म्हटलं मला काहीच अडचण, मला काही अडचण नाही. नाहीतरी पोरींची अडचण काही इकडं नाही आहे, काही अडचण नाही. भगवान म्हटले मग आजच 5 वाजता ये. कोणाला म्हटले? कुठं येऊ? गावाच्या बाजूला देवीचं मंदिर आहे, तिथं येऊन थांब. बर, येतो म्हटलं. पण भगवान म्हटले रोजच्या ड्रेस मध्ये येऊ नको, पॅन्ट शर्ट सॉक्स बूट टाय हे लावून येऊ नको. मग कसा? साधूच्या वेशात ये, भगवी लुंगी लावून, भगवी कपणी, डुप्लिकेट का होईना. पण त्यावेळेला अर्जुन म्हणतो पहिल्यांदा मुलगी बघायला यायचं ना अशा वेशात? भगवान म्हटले तुला काय करायची मी सांगतो तेवढंच कर. ठीक आहे, रथ घेऊन ये. बर, येतो. भगवान इकडे आले आणि सुभद्रेला सांगितलं आज अर्जुन येतोय 5 वाजता. बर, पण तुला ओळखू येणार नाही बरं, त्याला मी साधूच्या वेशात बोलवलाय. बर, कुठे येणार आहे काय सगळं सांगितलं. आणि भगवंताने सांगितलं सुभद्रेला तू देवीच्या दर्शनाला म्हणून जा, तिथं रथ उभा असेल, रथावर अर्जुन बसलेला असेल, साधूच्या वेशात असेल. बर, पण तिथं गेल्यानंतर सुभद्रे एक नेम लक्षात ठेव. काय? तू रथावर चढल्यानंतर घोड्याचा लगाम तुझ्या हातात राहू दे. कोणाच्या? तुझ्या हातात राहू दे, त्याला माग बसव. कोणाला? त्यावेळेला सुभद्रेने सांगितलं स्त्रीने कुठं रथ चालवायचा असतो का? बाई माणसाने रथ चालवायचा असतो का? भगवान म्हटले चालवायचा नसतो, पण आजच्या दिवस चालेव. का बरं? भगवान म्हटले ते कायद्यात कलम आहे तसं. अर्जुन येऊन थांबलेला होता, सुभद्रा दर्शनाला म्हणून गेली तर तिथं तो रथ उभा केलेला, तो बी खऱ्या साधू सारखा अर्धे डोळं झाकून का बघायचं, का डोळे झाकायचे. सुभद्रा रथावर चढल्यानंतर सुभद्रेने घोड्याचा लगाम हातात घेतला आणि भरधाव वेगाने रथ निघून गेला. हा हा म्हणता वार्ता पसरली आणि कुणीतरी दादाला जाऊन सांगितलं मळ्यात, अर्जुनाने सुभद्रा पळून नेली.
अर्जुनाने सुभद्रेचं हरण केलं म्हणा, पळून नेलं. 2025 मध्ये आल्यावर वाटत ते. विठाला विठाला विठ्ठल दादाला कुणीतरी सांगितलं अर्जुन आणि सुभद्रेचं हरण केलं. आता दादा येते, दादाच हे बर, दादाचं शस्त्र काय? दादाचं शस्त्र नांगर. काय होता? कुणीतरी सांगितलं, दादाने नांगर उचलला आणि दादा लागलं पळाय. आता हे सगळं केलंय कुणी? ज्या रस्त्याने दादा नांगूर घेऊन पळत आला त्याच रस्त्यात हा बाबा थांबला होता. हो दादा म्हटलं, काय कुणाच झालं काय सप्त्यात? नाही म्हटले, सप्त्यातलं नाही काय. मग अरे तो तुझा भक्त. कोण? तो अर्जुन. का? सुभद्रेला. भगवान म्हटले माझा अर्जुन तसं करू शकत. बघा, भगवान म्हटले माझा अर्जुन तसं करू शकत नाही. माझे भक्त तसले आणि तसले भक्त बी मी जवळ ठेवीत. बघा, एवढं सांगितलं. कोणी सांगितलं? कुणीतरी खोटं सांगितलं. कोणी सांगितलं तुम्हाला? ज्यांनी सांगितलं त्यांना बोलून घेतलं. काय पाहिलं तुम्ही? तुम्ही पाहिलं? हो म्हटले, आम्ही पाहिलं. आम्हाला काय अर्जुन ओळखू येत नाही का? वेश पालटून आला तरी. साधूच्या वेशात आलता, रथ घेऊन थांबला होता. तुम्ही पाहिलं? हो. सुभद्रा आलेली पाहिली? हो. रथावर चढलेली पाहिली? हो. मग सगळं जर तुम्ही पाहिलं तर रथ चालवायला कोण होतं? मग तुम्ही सगळं पाहिलं होतं ना. मग रथ चालवायला कोण होतं? सुभद्रा. माग कोण बसलं होतं? मग अर्जुना जर सुभद्रा रथ चालवायलाय तर अर्जुनाने सुभद्रेचं हरण नाही केलं, सुभद्रेनेच. आलं का ध्यानात? भगवान म्हटले दादा बस बस. भगवान म्हटले दादा सुभद्रा रथ चालवायला म्हणजे आपली चूक आहे, कशाला भानगडीत पडता? दादानी तिथंच नांगूर टाकला आणि मळ्यात गेला. ऐका, आता हे चरित्र आहे, पण बरीच माणसं हेच चरित्र ऐकतात पण त्याचा अर्थ वेगळा लावतात. आपल्याही पोरांनी पूर्णी जर काही उद्योग केले आणि आपण म्हणणार आहोत तुम्ही चांगल्या घरातले, काही संस्कार असावं तुम्हाला, असेल असं जर बोललो तर ते मग आपल्याला सांगतात, अहो महाराज आमच्याच पोरांनी पूर्णी कुठं गेलंय हे देवादिकापासून. तुला आकलीचा पत्ते आहे का? देवादिकांनी असं केलंय का? बरं हे केलंय कुणी? सुभद्रेने अर्जुनाने केलं का? ह्याच्यातला मुख्य सूत्रधार कोण आहे? भगवान. बरं हे भगवंतानी तरी का केलं? हे त्याचं कारण होतं, मुलगी सात्विके, सज्जने, प्रामाणिके, आणि ज्याला जमवली होती तो आधमे, पापीये, दुष्टये, खळे, दुर्जने. म्हणून का आपले तिकडेच होते? असं नाही डोकं लावायचं. नीट ऐका, मला इतकं सांगायचं होतं, एका बहिणीचं लग्न दादाच्या म्हणण्यावर होऊ दिलं आणि पहिल्यापासून बघा दोघात मतभेद होतेच, भगवंतात आणि दादा. का? त्याचं कारण सांगतो. भगवंताचं सर्वस्व प्रेम होतं पांडवावर. कोणावर? आणि दादाचं सर्वस्व प्रेम होतं कोणावर? म्हणजे एकाच घरात दोन गट होते. बरं, कौरव पांडवाचं युद्ध लावायचंय, कौरवाचं बेनही इथं ठेवायचं ही भगवंताची इच्छा होती. पण भगवंताने विचार केला युद्ध जर सुरू झालं तर दादा हटणच कोण त्या बाजूने, म्हणजे आपल्या घरातच. मग तो भगवानच आहे ना, चतुरा. तो युद्ध सुरू करायच्या अगोदर दादाला पाठवलंय तीर्थयात्रेला. बघा काय डोकं आहे. भगवान म्हटले दादा तुमचं वय होत चाललंय आणि पुढं वय झाल्यावर तुम्हाला बद्रीनाथ, केदारनाथ, वैष्णवदेवी, गिरनार पर्वत चढता येणार नाही. मग मला असं वाटतंय जोपर्यंत अजून तुमचं शरीर बरं आहे तोपर्यंतच तुम्ही ही यात्रा करून. दादालाही वाटलं बघा भावाची कशी इच्छा आहे. आणि त्यावेळेला काही लक्झरी, रेल्वे, विमान ह्या व्यवस्था नव्हत्या ना. त्यावेळेची तीर्थयात्रा म्हणजे भगवंताला माहित होतं हे अर्धी तीर्थयात्रा जरी करून आलं पाहिजे तरी 6 महिने काही माघारी येत तोवर करू यांचा कार्यक्रम. बघा पाठवलं आणि माग नंतर युद्धाची सगळी तयारी झाली. पण शेवट 2 दिवस युद्ध राहिलं होतं. किती दिवस? त्याच्यात हे म्हातार माघारी आलंच होतं. पण म्हाताऱ्याच्या प्रेमाचे ठोकाळ ठोकाळ सगळे गडी. हा म्हणजे मला इतकंच सांगायचंय, फक्त अवताराला येऊस तर सांगितलं होतं आता तू वडील होई गा सर्वज्ञ, पाळील मी आज्ञा तुझी बारे.
तसं अवतार घ्यायचं नियोजन झालं. लक्ष्मीशी तेव्हा सांगे ऋषिकेशी कौंडन्यपुरासी आणि बाकीच्या सर्वांना सांगितलं यादव समग्र व्हारे. असं अवतार घ्यायचं नियोजन झालं. तोपर्यंत इकडं वसुदेव देवकीचा विवाह झाला. वरात निघाली. त्या वरातीचा आनंद कंस लुटत होता. त्यावेळेला दुसरी आकाशवाणी झाली, कंसा जिच्या वरातीचा आनंद तू लुटतो तिच्या पोटी येणार आठवण त्याच्याच हाताने तुझं. आता ती आकाशवाणी ऐकल्याबरोबर घेऊन या खडग माराय धावला. हात तो धरिला वसुदेवी. कंसाने शस्त्र घेतलं, माराय धावला. वसुदेवाने सांगितलं, अरे काय करतो? अरे तुझी बहीण आहे, मंगल कार्य आहे, मारतो तिला. सांगितलं आकाशवाणी ऐकली नाही का? हो ऐकली. हिच्या हातून मरण नाही, हिच्या पोटी येणारा. मग त्याला मार ना. मग तो म्हटला एक करतो. तो कधी येईल जन्माला सांगता येणार नाही. त्यापेक्षा तुम्हाला बंदीशाळेत ठेवतो, दोघाला बंदीशाळेत ठेवतो. ठेवा बंदी खाने दुता सांगे. मग त्यांनी विचार केला, बाहेर राहण्यापेक्षा आता मारण्यापेक्षा याच्या हाताने आत का होईना बरं. ठेवलं बंदीशाळेत. रक्षपाळांचा पहारा ठेवला. पहिला मुलगा झाला तिला. रक्षपाळांनी जाऊन सांगितलं कंसा पहिला झालाय. पळत आलं ते. पाहिला तो मनात विचार केला, आपलं मरण कोणाकडून? कितव्याकडून? याला मारणं बरं. असा मनात त्याच्या थोडासा बदल झाला. पण बदल झाल्याबरोबर ती स्वारी आली लगेच. नारायण नारायण झाला दोघाचा जय. काय चाललं कंसा? काय म्हटलं? देवकीला पहिला मुलगा झाला, मारायचा होता, पण आपलं मरण आठव्याकडून आहे. आता ते नारद आहे बुवा. नारदानी पटवलं, कोणाला पटलं नाही. असं 18 पुराणात एकही उदाहरण आलेलं नाही. नारदाने पटवलं, सांगितलं मला असं वाटतंय. आणि बघा लावून देणारी माणसं कधीच म्हणत नाही तुम्ही जाण त्यांना हाना. मला असं वाटतंय तुम्ही जर हात जर गप बसले तर उद्या त्यांनी खोड केली ना तुम्हाला. मग तुम्ही जर गप बसले तर ते म्हणते हे आपल्याला भेट देत, त्यापेक्षा तुम्ही तसं नारदाने सांगितलं मला असं वाटतंय. काय 8 हुस तर किती हुस तर एकही ठेवू नये असं मला वाटतंय. मग शेवटी निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे कसं करायचं ते. पटलं ना त्याला. एका माग एक 6 मुलं मारली. 6 ही मारी तर दुराचारी. 6 मारले. बरं नारदानी तरी असा सल्ला का दिला बरं? नारद तर देवाचा भक्त आहे. लोकांचे मुलं मारायला लावणं पुण्य का पाप? का केलं नारदानी? त्याचं कारण आहे. कंस म्हणजे सामान्य विभूती नव्हती ती. पुण्य होतं त्याच्याकडे. आणि सामान्य पाप करून त्याचं पुण्य संपणारा स्टॉक नव्हता. आणि पुण्य संपल्याशिवाय तो मरणार नव्हता. हे त्याच्यातलं गुहे होत. पुण्य सारा वया भेटे देवऋषी वधी बाळकाशी ठेवू नको कोणाला. मार. एका माग एक नारदाच्या म्हणण्यावर 6 मुलं मारली. आणि ती बाल हत्या घडली. कोणती हत्या आहे? आणि सगळ्यात मोठं पाप आहे कोणतं? बाल हत्या, गो हत्या आणि ब्रह्म हत्या. हे महापातक आहे. बरं बाल हत्या घडली, महापातक घडलं. जवळ होतं ते पुण्य संपलं. 7वा जो गर्भ होता तो भगवंतानीच योग मायेच्या साह्याने तिथून काढला आणि रोहिणीच्या उदरी नेऊन घातला. 8व्यांदा ज्या वेळेला देवकी प्रस्तुत झाली, 8 वर्षाची बालमूर्ती शंख चक्र गदा होताना झाला. किती वर्षाचा? 8 वर्षाचा. आता वसुदेव देवकीला भीती होती. कोणती? यांनी पहिले 6 मारले. यांनी पहिले 6 मारलेत. हा याला ठेवणार. त्यांची ती भयभीत झालेली अवस्था पाहिली. भगवंतानी थोडस शांतवन केलं त्यांचं. काय? तुम्हाला ज्याची भीती वाटते तो मला मारणार, त्याला मारण्याकरताच माझा अवतार आहे. तुम्ही ती चिंता करू नका. बर. पण देवकीने सांगितलं, अरे होताना जर 8 वर्षाचा झाला तर हा माझा आहे असं कोणी म्हणेल की इथलं पाटोळ्यातले? या सगळ्या म्हणत्याने हे तिकून आणलेलं असं म्हणतील. भगवान म्हटले ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना व्हावा. कसा तर होतो ना मी, तुझी इच्छा आहे तर. लहानही झाले भगवान. भगवंतानी थोडस स्मरण करून दिलं पूर्वजन्मातलं. मी तुम्हाला पूर्वी दिलेलं वचन होतं तुमच्या घरी बालक रूपाने येईल. आलोय मी, तो मीच आहे. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कोणी नाकारणार नाही. प्रत्येक जण म्हणेल हा अवताराला आला. कोणाच्या घरी वसुदेव कोणी नाकारणार नाही. आतापर्यंत कोणी नाकारलंय का? नाही. पण भगवान म्हटले मी तुमच्या घरी बालक रूपाने अवतीर्ण झालो, पण कायमस्वरूपी मी इथं थांबू शकत
नाही. का बरं? भगवान म्हटले मी संध्याकाळी दुसरा कार्यक्रम घेतलेला आहे, त्याच्यामुळे इथं थांबता येणार नाही. कारण तुम्हाला जसं वचन दिलं होतं तसं या अवतारात मी दुसऱ्याला सुद्धा वचन दिलंय. त्याच्यामुळं मी कायमस्वरूपी इथं राहणार नाही, राहू शकत नाही. नंदाच्या घराला, नंदाच्या उपजली तेथे हिरी मजा तेथे माया उपजली तेथे हिरी मजा आनंदाच्या घराला, आनंदाच्या घराला भजने गोकुळाला, मला इथं राहता येणार नाही. मग नंदाच्या घराला मजने ही गोकुळाला, माया उपजली तेथे मज ठेवी आणि येथे. सांगितलं कृष्णा सल्ला चांगला दिलाय, पण तुला माहिती का आम्ही कुठे आमच्या हातापायात घातलेले आहेत? काय कवाड लावले, बाहेरून पहार आहे सगळ्यांचा. कुणाचा? रक्षपाळांचा. भगवान म्हटले त्यांची चिंता करू मनसी रक्षपाळ ते म्या मोहिले सकळ, ते म्या मोहित केले. त्यांची चिंता करू. उचललं भगवंताला, उचलीला कमळापती पायीचे बंधने. वसुदेवाने उचलून जसं टोपली डोक्यावर घेतलं भगवंताला, त्यावेळेला हातापायातली बंधनं आपोआप बेड्या तुटल्या शृंखला, आपोआप बेड्या तुटल्या शृंखला, बंदाच्या गळा कुलपे गोडे, बंदाच्या गळा कुलपे गोडे. आपोआप बेड्या तुटल्या शृंखला, आपोआप बेड्या तुटल्या शृंखला. कवाडही ऑटोमॅटिक उघडले आणि बाहेरून पहारा होता तो सगळे गडी सगळे घोरत होते. निघाले बाहेर. मंद मंद पडे पाऊस वरी छाया. पुढे गेले. यमुना तुडुंब भरून चालली होती. तिलाही अनेक जन्मातली अपेक्षा होती भगवान कृष्णाचं चरण स्पर्श प्राप्त व्हावं. तिचा भाव जाणला, पुढे चढला, त्या शिलावीला गेले पैलगिराल. तिथं यशोदा गाढ झोपेमध्ये होती. तिच्या समोर ती माया, ती हळूच माया सरकून घेतली. भगवंताला तिथं ठेवलं. फिरविले दोन्ही कन्याने किंवा मायाने चक्रपाने भगवंताला तिथं ठेवलं. ती माया हळूच उचलून टोपलीत घेतली, टोपली डोक्यावर घेतली, परत आले आणि देवकीच्या कडे आणून ती दिली. कोण? माया. मग माया घरात आल्यावर गप राहते का? माया घरात गप राहत नाही. ते मायेने त्रस्त झालेली इकडे येतात. मग माया घरात गप राहत नाही. रडे माया करी नामा मने उठती दूध. दूध जागे झाले, पळत गेले. कंसा 8वा पळत आला तर तो 8वा नव्हता, 8वी होती. पाहे कन्या उपजली. देवकीने सांगितलं, अरे दादा एवढी तरी राहू दे, मारू मारू. त्याला वाटलं 8वा यायचा होता, ही 8वी आली कशी, म्हणजे काहीतरी भानगड. त्यांनी पायाला धरून ओढून घेतली, गरगर फिरवली, शिळेवर आपटून मारणार. हातीची निष्ठून गेली, हातातली निष्ठून गेली हीच कडाड्यासारखी. पण कीर्तन संपल्यावर घरी गपचिप जाती तशी नाही गेली. तुझं लागी वधी उपजला मजा आधी,
हीच कडाळल्यासारखी निघून गेली. सांगितलं कंसाला, मला काय मारतो, बाया माणसाची काय राजकारण करतो, तुला मारणारा माझ्या अगोदर. आणि मग त्यांनी ते सगळे रक्षपाळ बघून घेतले. अरे तू कधी आला कधी गेला, तुम्ही काही. त्यांनी सांगितलं आमच्या 8-8 तासाच्या ड्युट्या एकदम. आता 8-8 तास ड्युट्या करण्याला सापडत असतो का? देव आलेला आणि गेलेला चोर सापडा ना. हो, देव सापडत असतो का? तपासांती कळालं तो रात्रीचा आला आणि रात्रीच गोकुळात गेला. पण ह्या सगळ्या चौकशीत रात्र गेली, तोपर्यंत सूर्य उदय झाला. यशोदा जागी झाली तर पाहते आपल्याला झाला काय, झाला आपल्याला काय. पण कळाला का? कळाला नाही त्याचं कारण आहे, भगवंताचा अवतार हा अयोनी संभव आहे, तो त्याच्याशिवाय कोणाला कळत. पण मुलगा झाला हा यशोदेला आनंद झाला, गोकुळवासी लोकांना आनंद झाला. कृष्ण गोकुळी, हे तिथून पुढे दिवस उगल्याच्या नंतरचे प्रमाण ना. कृष्ण गोकुळी दुष्टा छळकाप गवळण सांगे पुत्र झाला. गोकुळवासी लोकांना आनंद झाला, गवळणीला आनंद झाला, यशोदेला, नंद बाबाला आनंद झाला. आता तो मुलगा झाला कोणाचा? आता कोणाचा झाला तो मुलगा? नंद यशोदेचा. तिच्या जवळ राहू लागला, रांगू लागला, खेळू लागला, बागडू लागला, तिला हाक मारू लागला, मने येश्व विश्वाचा जनिता, विश्वाचा जनिता, विश्वाचा जनिता, विश्वाचा जनिता, विश्वाचा जनिता, विश्वाचा जनिता, विश्वाचा जनिता. हरेशो देसी माता, हरेशो देसी माता, ऐसा भक्ताचा अंकित, ऐसा भक्ताचा अंकित. म्हणे यशो देसी माता, म्हणे यशो देसी माता, ऐसा भक्ताचा अंकित, ऐसा भक्ताचा अंकित. आता यशोदेजवळ राहू लागला, तिला हाक मारू लागला, मने यशोदेसी माता तुकोबराय म्हणतात, नाद बाबा म्हणतात, ऐक ऐक सखये बाई, नवल मी सांगू काय, त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेसी म्हणतो. आई, त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेसी म्हणतो. आई नाथ महाराज आणि महाराज तुकोबराय म्हणतात, विश्वाचा मने यशोदेसी माता का, ऐसा भक्ताचा अंकित, तो भक्ताचे अंकित आहे का? त्या दोन्हींचा भाव होता कोणता? वात्सल्य भाव होता. म्हणून ऐसा भक्ताचा अंकित लागे तैशी लावी, किंवा होय भक्ती केला पुरवी धरावी. जशी भक्ताची इच्छा आहे तसं भगवंताला व्हावं. भाव जैसा तुम्ही माझ्या ठाई धरा, भाव जैसा तुम्ही माझ्या ठाई धरा, तैसा तुम्ही खरा तुम्हाला लागी, तैसा तुम्ही खरा तुम्हाला लागी. माझ्या ठाई धरा, भाव जैसा तुम्ही तैसा तुम्ही खरा भगवान म्हणतात भक्ताचा जसा भाव आहे त्याप्रमाणे मला व्हावंच व्हावंच, आणि मी होतो त्याच्या शंका नाही. जसा भाव, जया जैसा भाव तया तैसा विठ्ठल देव. आलं लक्षात? मग ऐसा भक्ताचा अंकित, कैसा भक्ताचा अंकित. इरवी पाहता भगवान हा निष्काम आहे. भगवान कसा आहे? निष्काम. किती निष्काम भगवान? तर बघा, जो भगवंताचं अखंड चिंतन करतो, लक्षात ठेवा, जो अखंड भगवान कृष्ण परमात्म्याचं चिंतन
करतो, अखंड भगवान कृष्णाचं ध्यान करतो, अखंड त्याचं नामचिंतन करतो, त्याच्याकडे काम शिल्लक राहत नाही. जयाचे उच्चारिता नाम काम ही होती निष्काम. बघा, मग ज्याचं नाव घेतल्यानंतर, चिंतन केल्यानंतर, ध्यान केल्यानंतर काम निष्काम होतो, तो स्वतः कसा असेल? निष्काम, निराळा. अहो हे खरंय महाराज, पण उत्तरार्धामध्ये तुम्ही म्हणता गोपीला निष्काम निराळा. पण उत्तरार्धामध्ये महाराज वर्णन करतात गोपी लावी याला. मग हे खोटं आहे का? हे खोटं आहे का? गोपी लावी याला चाळा हेही खरं, आणि भगवान निष्काम निराळा हेही. मग कसं काय? त्यांचा भाव तसा होता म्हणून गोपी लावी याला. हा, प्रत्येकाचा वेगळा भाव आहे ना. मला सांगा, वसुदेव देवकी नंद यशोदेचा कोणता भाव? वात्सल्य भाव. मारुत्र्याचा कोणता भाव होता भगवंताची भक्ती करताना? तो गुण आहे. मी भाव विचारतोय, मारुत्र्याचा भक्ती करताना कोणता भाव होता? दास्यत्व भाव होता. दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखील रामचरण. मारुत्र्याने रामप्रभूची भक्ती केली, सेवा केली. ती भक्ती करत असताना अंतकरणामध्ये जो भाव होता त्याला दास्य भाव म्हणतात. वसुदेव देवकी नंद यशोदेचा वात्सल्य भाव, मारुत्र्याचा दास्य भाव, अर्जुनाचा सख्य भावे, सख्यपणे अर्जुन नर नारायण. अर्जुनाने भगवान कृष्ण परमात्म्याची भक्ती केली, तिथं सख्य भाव होता. तो माझा सखा आहे, जोडीदार आहे, मी होणार आहे. सख्य भाव होता अर्जुनाचा, सख्य भाव मारुत्र्याचा, दास्य भाव वसुदेव देवकी नंद यशोदेचा, वात्सल्य भाव. तसा गोपिकांनी जी भगवंताची भक्ती केली, सेवा केली, गोपिकांचा कोणता भाव होता? कोणता? नाही नाही, ऐका. ठीक आहे, आता त्यांचा कोणताही असू द्या, आपण तर जवळजवळ संसारिकच आहेत सगळे, ठराविक सोडले तर. मला सांगा, तुम्हाला विचारतोय मी, पुरुष मंडळीला, आपण ग्रस्ती माणसं आहेत, तुमच्या पत्नीचा तुमच्यावर कोणता भाव आहे सांगता येईल का तुम्हाला? तुमचे झालेले आहेत का नाही? मग कोणता आहे तो तरी सांगा ना, सांगता येईल का? प्रेमभाव. बरं ठीक आहे, ताई तुमचा तुमच्या पतीवर कोणता भाव आहे सांगता येईल? तुम्हालाही मिळणं आहे आपला, तुम्हालाही मिळणं आहे तिचा आपल्यावर कोणता आहे. आणि एवढाच एक आश्रम आहे एकदम ढोबाळ खात्यात चाललेला. आता मी जर ब्रह्मचारी संन्यासाचं तुम्हाला काही विचारलं तर तुम्ही माझ्यावर बिघडला असतात. आम्हाला माहिती का संन्यासाचं, आम्ही काय संन्यासी का? पण ग्रस्तीचं तर माहित असावं ना. पण काहीच मिळ नाही, उगा आई बापांनी लग्न करून दिले, झालेली एक हानतेत, उड्या पळत येत, दे धक्का दे धक्का, आणलं 2025 पर्यंत, ढकले ढकले, मिळत नाही त्याचं. ऐका, बेकारी नाही, हाय वस्तुस्थिती तशी आहे ना. ऐका जरा, प्रत्येक पत्नीचा आपल्या पतीवर जो भाव असतो त्याला कांत भाव म्हणतात. कोणता भाव म्हणतात? कांत भाव म्हणतात. आता तरी ध्यानात ठेवा. हा, कोणता भाव? कांत भाव. आणि तुम्ही ध्यानात ठेवा, तिचा आपल्यावर कोणता? कांत भाव आहे. मग तुम्ही म्हणणार, जर पत्नीचा पतीवर कांत भाव असतो तर मग गोपिकांचा जर कांत भाव होता
तर गोपिका काही भगवंताच्या पत्न्या होत्या का? नव्हत्या. त्या तर भक्त होत्या. अहो महाराज भक्त होत्या काय म्हणता? इकडं प्रमाण सांगतोय बाईला 16,000. मग हे प्रमाण खोटंय का? प्रमाणही खरंय. पुराणात वर्णन केलं 16,100. मग पुराण खोटंय का? पुराणही खरं, प्रमाणही खरं, आणि भगवंताला एकच पत्नी होती हेही खरं. विठाला पण त्यांचा भाव तसा होता म्हणून गोपीला वियाला कसं काय? ऐका, वर्णन तर केलं 16,108. मग त्या कशा आहेत त्या? ऐका सांगतो थोडक्यात. ज्या वर्ष आहेत 108 त्या सामान्य कोणी स्त्रिया? त्या वेदातल्या श्रुती आहेत. कोण आहेत त्या? वेदातल्या श्रुती आहेत. श्रुती रूपाने भगवंताच्या भक्तीचा आनंद उपभोगता येत नाही म्हणून त्या 3 प्रकाराने अवतीर्ण झाल्या. आता ते चरित्र असे, वाचार्थाने चरित्र वेगळे, लक्षार्थाने चरित्र वेगळे. सामान्य लोकाला पटवण्याकरता ते प्रमाण उच्चारलं. 3 प्रकाराने अवतीर्ण झाल्या. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी. असं म्हणजे कोणी सासू झाल्या, कोणी मुली झाल्या आणि कोणी सुना झाल्या. आता घरामध्ये या 3च प्रकारच्या महिला असतात ना, सासू, मुलगी आणि सून. आता हे तुमचा क्रम सांगितलाय तुमच्या व्यवहारातला. पण त्या 108 होत्या त्या काही ज्ञानाच्या अधिकारी आहेत, काही उपासनेच्या अधिकारी आहेत आणि काही कर्माच्या अधिकारी आहेत. कर्म, उपासना आणि ज्ञान. आता तिन्हीचा अधिकारी नाही, ह्या भक्ताचा अधिकार सारखा नाही. ज्ञानी भक्त वेगळा, उपासनेचा अधिकारी आणि कर्माचा अधिकारी वेगळा. जसं तुमच्या व्यवहारातला क्रम आहे तसाच परमार्थातला क्रम सांगितला. आता व्यवहारामध्ये सून आहे, मुलगी आणि सासू आहे, ती गेला घरात सारखाच अधिकारी आहे का? नाही. सून म्हणजे पारतंत्र्यातलं जीवन. कसंही राहिली, कसंही काम केलं तरी सासू नाव ठेवणारच. आता तरी बरं आहे जरा हे पुरीच्या अडचणी आल्यामुळं. हा, नाही तर पहिले आता ह्या जुन्या ज्या थकलेल्या म्हाताऱ्या आहेत ना, थकलेल्या ह्या म्हाताऱ्या जुन्या, ह्या ज्या वेळेला सून म्हणून आल्या होत्या त्यावेळेला मावशी तुमच्या सासा कसल्या होत्या? एकदम खरमाट्या बाबळा. जेवढा सुनाला त्रास देईन तेवढी तिची तब्येत ठणठणीत राहायची. लय अवघड होते जुन्या सासा. बघा, सगळं पारतंत्र्यातलं जीवन, मुलीला वागणूक सुद्धा सगळी तशी. दिवसभराचं राहिलेलं काही अन्न नाही ना, तिने संध्याकाळी खायचं शिळ, आणि संध्याकाळी शिल्लक राहिलं तर बरोबर आहे का नाही? का मी खोटं बोलतोय? बरोबर आहे. आणि सासू 8 दिवसांनी एकदाच वाटायची हाताव. काय तिचा बी हात थरथर कापायचा. जर्मल्या बाटलीत सुट्ट खोबऱ्यास त्याल थोडं वाटायची म्हातारी. बरोबर आहे का नाही? का मी खोटं सांगतोय? तेव्हा त्या म्हातारीला लई पटत आहे. अशी जरा जास्तच यंगराट होती का? बघा, 8 दिवसांनी एकदा म्हातारी वाटायची खोबऱ्यास त्याल. आठवड्यात 2-3 बोटकं द्यायची. कशाची? आहे का? ज्यांनी लावली तेच म्हणा, ज्या शॅम्पूवाल्या त्या माना हलवू नका. मोकार तुम्हाला चांगले मुदिवानी आजचे दिन आलेत आता. हा, चला. अशी परिस्थिती, कशी वागली, किती काम केलं तरी सासू नाव म्हणजे पारतंत्र्यातलं जीवन. कोणाचं? सुनेचं. आलं ना? तसंच पारमार्थातला जो कर्माचा अधिकारी, पारतंत्र्यातला अधिकारी, कसंही कर्म केलं तरी बिनचूक होत. आणि कर्मकांडामध्ये सूक्ष्मपणा आहे. किती बिनचूक केलं तर ते बिनचूक होत नाही. कर्माचा अधिकारी पारतंत्र्यातला. कसं? जशी तुमची व्यवहारातली सून तसा परमार्थातला कर्माचा अधिकारी. चला पुढे. आता मुलगी म्हटलं की तिला अर्ध स्वातंत्र्य, अर्ध पारतंत्र्य. सुनेला पूर्ण पारतंत्र्य, मुलीला अर्ध स्वातंत्र्य, अर्ध. तसं परमार्थातला जो उपासनेचा अधिकारी त्याला अर्ध स्वातंत्र्य, अर्ध पारतंत्र्य. कसं? काही कर्म करण्याचा त्याला अधिकार आहे, स्वातंत्र्य, पण सगळंच कर्म उपासनेच्या अधिकाऱ्याला करायचं स्वातंत्र्य नसतं. आलं ध्यानात? आता मुलीला अर्ध स्वातंत्र्य, अर्ध पारतंत्र्य. कसं? बघा, मुलीला जर कीर्तनला यायचं म्हटलं तर ती आईला काही हात जोडून विचारते का? आई जाऊ का आजच्या दिवस शेवटच आहे, असं हात जोडून विचारते का? नाही. तिचं ते स्नान वगैरे झालं, कपडे लत्ते सगळं घालून झालं, ती फक्त बाहेर पडताना एवढंच सांगणार, आई मी चालले ग कीर्तनला.
चालले ग असे म्हणणार. तसं सुनबाईला म्हणता येईल का आत्या मी चालले ग असं म्हणता येणार नाही ना. तिला हाजडून विचारावं लागल आत्या जाऊ का आजच्या दिवस शेवटच आहे. आता ती जर पारमार्थिक असली तर म्हणेन जा, आणि ती जर मोगलातली खरमाटी बाभळ असली तर म्हणेन आताच लागली का देवदेव करायला होय ग, आतापासून ह्या नादाला लागल्यावर कसा प्रपंच करशील ठाक्याचा होय का अशी म्हणेल ती. मुलीला अर्ध स्वातंत्र्य अर्ध पारतंत्र्य, तसं पारमार्थातला उपासनेचा अधिकारी अर्ध स्वातंत्र्य अर्ध पारतंत्र्य, ज्ञानाचा अधिकारी पूर्ण स्वातंत्र्य. जो ज्ञानी भक्त आहे ना त्याला कुठलंच बंधन नाही. चौथी याचे ठाई काहीच करणे नाही, काम नाही काम नाही झालो पायी रिकामा. जो ज्ञानी भक्त आहे त्याला कुठलंच बंधन नाही. जशी तुमची व्यवहारातली सासू, म्हातारीला काय बंधन आहे? म्हातारीला आता बंधन आहे का? म्हातारी कुठेही उभा राहिली, कुठेही बसली, पोरात उभा राहिली का शहाण्या माणसात उभा राहिली, म्हातारीला काय बंधन आहे? तिला काय बंधन नाही, तिला कोणाची भीती नाही. का? सगळे चढ उतार जीवनातले सुख दुःखाचे सगळे प्रसंग सहन करून ती त्या अवस्थेला प्राप्त झालेली आहे. तिला कोणाचं बंधन नाही. म्हातारी कोणाला भेद नाही. म्हातारी म्हाताऱ्याला सुद्धा भेद भीती का? म्हातारी म्हाताऱ्याला सुद्धा भेद का भीती नाही बो. आणि त्यातली त्यात काही काही म्हाताऱ्याला लय चाप्टर आहेत. कसं एकत्रित कुटुंब बुवा, 2-4 मुलं 2-4 सुना, मोठा बारदान आहे, पण प्रपंचाचा सगळा व्यवहार म्हाताऱ्याच्या ताब्यात आहे. तोपर्यंत म्हातारी म्हाताऱ्याच्याच पॅनल मध्ये राहते. कुणाच्या? आणि सारखी या सुनाला नावं ठेवून त्या सुनाला नावं ठेवून. हिला तर उठलं की जावा वाटतंय पुढं. हा या सुनाला नावं ठेवून त्या सुनाला नावं ठेवून पोरांना नावं ठेवती. येत तर नाही, उठलं की जातंय, गाडी चालू करते, 1000-500चं डिझेल जाळून येते, काय कामाचं नाही, उद्योगाचे दिवस आणि रोज बोंबलत फिरत असं. ह्या पोराला नावं ठेवून त्या सुनाला नावं ठेवून का? म्हाताऱ्याच्या पॅनल मध्ये कोण? आणि पुढं म्हाताऱ्याचं वय झालं, म्हाताऱ्याने विचार केलाय कुठं दगदग पाहत बसता, ते दिलं पोरांच्या सोनाच्या ताब्यात. हे बघा बाबा तुमचं प्रपंच पोरांच्या सोनाच्या ताब्यात गेला की ते वातावरण बघून पुढच्याच पंचवार्षिकला म्हातारी पॅनल बदलली. त्या पॅनल मध्ये शिरते. कोणाच्या? पोरांच्या सोनाच्या पॅनल मध्ये शिरती आणि म्हाताऱ्याला नाव ठेवती. आता त्यांच्याशी गोड होती म्हातारी, आणि म्हाताऱ्याला नावं ठेवती. पोरींना सांगती अगं पोरी हो, मी होते म्हणून याच्यापाशी, नाही तर माझ्या जागेवर दुसरी असती तर. आता काय सांगावं तुमच्या सासऱ्याचं पहिलं तरुणपणातलं न सांगितलेलंच. मग तू या पोरांना सोनाला पहिलं म्हातारा जरा जास्तच अंगारात होतं काही. मग तू म्हाताऱ्याला त्रास होतो. आता काय सांगावं तुमच्या सासऱ्याचं पहिलं म्हणलं की सांगत काहीच नाही, तेवढंच म्हणे ती. काय सांगावं. मग तू म्हाताऱ्याला त्रास होतो. म्हाताऱ्याला घरी त्रास झाला की त्याला आम्हाला जय हरी करावा लागतो. महाराज असं विठाला विठाला मग म्हातारा आम्हाला जय हरी करते. महाराज आज इथला काला झालाय, उद्या कुठे आम्ही देतो ठेपा, तिथं चालू आहे उद्या. बरोबर. ज्ञानाचा अधिकारी सांगतोय मी. जसं तुमच्या व्यवहारातली सासू बंधन, तसं परमार्थातला ज्ञानाचा अधिकारी पूर्ण स्वातंत्र्य. अर्थात कर्म उपासना आणि ज्ञान अशा अधिकाराच्या गोपी होते. गोपिका 108 राहिल्या किती आता? 16,000. त्या कोण होत्या ऐका. त्या सामान्य कोणी नव्हत्या, त्या अनेक राजांच्या मुली आहेत. कोणाच्या मुली आहेत त्या? अनेक राजांच्या मुली. पण त्याच कालामध्ये नरकासुर नावाचा जो दैत्य होता, त्या नरकासुराने अनेक राजांच्या मुलींचं हरण केलं आणि एका बंदीशाळेत ठेवल्या होत्या. आणि त्या नरकासुराचा संकल्प होता काय? 16,000 मुलीचा आकडा पूर्ण झाला की त्या 16,000 मुलीबरोबर आपलं एकदाच लावून घ्यायचं. काय असा त्याचा संकल्प होता. तो आकडा पूर्ण झाला. पण हीच वार्ता ज्या वेळेला भगवंताला समजली, भगवान आले, त्याच्याशी युद्ध केलं आणि त्या युद्धामध्ये भगवंताने त्या नरकासुराचा वध केला. म्हणजे काटा काढला.
ऐका, तो कोणता दिवस आहे? हा? नरक. हा, तो दिवस बरं लक्षात ठेवा. त्या दिवशी भगवंतानी त्याचा वध केला. त्या 16,000 मुली बंदी शाळेतून सोडवल्या. पण भगवान नुसता देव नाही, द्वारकेचा राजा आहे. भगवंतानी विचार केला, दुसऱ्या दिवशी सण आहे. कोणता? दुसऱ्या दिवशी कोणता सण असतो? कोजागिरी म्हणले काय? दीपावलीचा सण आहे दुसऱ्या दिवशी. भगवंतानी विचार केला आणि त्या सगळ्यांना स्वतःच्या घरी ठेवून घेतलं. सगळ्यांना साडी चोळी दिली, बोळवण केली. आणि भगवंतानी विचार केला, आता जे ह्या मुली सगळ्या ज्याच्या त्याच्या घरी. हा, पण त्यावेळेला त्या आई वडिलांनी सांगितलं, आता या मुली आम्ही परत घेऊ शकत नाही. पुन्हा प्रश्न पडला, मग आता आई वडील जर यांचा स्वीकार करत नाही, एवढ्या 16,000 मुली रस्त्यावर सोडल्या तर वर्णसंकर होईल, काय करावं? मग राजा म्हटलं की त्याची जबाबदारी आली. भगवंतानी विचार केला, ठीक आहे, आई वडील यांचा विचार करत नाही, आपण त्यांची सगळी व्यवस्था करू. मग 16,000 घराची निर्मिती केली. किती? 16,000 घर बांधून दिली, प्रत्येकाला सेपरेट. म्हणजे त्यावेळेला सुद्धा घर देण्याची पद्धती, आताच कोणी लय टेंबा मिरवायच नाही, आमच्या सरकारने असं केलं आणि तुमच्याने तसं केलं, हे त्यावेळेला सुद्धा होतं. हा, त्यावेळेला सुद्धा होतं. 16,000 घराची निर्मिती केली, म्हणजे राहण्याची व्यवस्था केली. कुणी? भगवंतानी. आता राहण्याची व्यवस्था केली, मग खाण्यापिण्याची व्यवस्था, त्यांना काही रोजगार हमीच्या कामावर पाठवलेलं. त्यावेळेला सुद्धा निराधार योजना चालू होती भगवान कृष्णाच्या नावाने. आता जशी तुम्हाला आहे ना आता चालू, काय? हा, लाडकी बहिणी, हा, ती श्रावण बाळ योजना आहे, बऱ्याच योजना आहेत काय काय चालू. चला, तसं त्यावेळेला सुद्धा भगवान कृष्ण परमात्म्याच्या नावाने ती योजना चालू होती. मग त्यांची राहण्याची, खाण्यापिण्याची, लेण्या नेसण्याची व्यवस्था कुणी केली? भगवंतानी केली. राहण्याची व्यवस्था, खाण्यापिण्याची, लेण्या नेसण्याची व्यवस्था कुणी केली? भगवंतानी. ऐका, आता आपली पत्नी, तिला काय हवंय? साडी चोळी, आमकं डमकं तमकं, ती कोणाला मागती? कोणाला मागती? म्हणा ना, तुम्ही काय कुंभमेळ्यातले साधू आहेत काय? तुम्हालाच मागत असेल ना ते. पतीलाच मागते ना. आणि तिला जे हवंय ते सगळं पुरवतो कोण? येत आलं लक्षात? तसं त्या गोपिकांची राहण्याची, खाण्यापिण्याची, लेण्या नेसण्याची व्यवस्था भगवान करत असल्यामुळं त्या भगवंताची सेवा करताना, भगवंताची भक्ती करताना तोच आपला मालक आहे, तोच आपला मालक आहे, तोच आपला पती आहे, असा अंतकरणामध्ये भाव ठेवून ती त्याची सेवा भक्ती करत होत्या. त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो, ऐका नीट. पत्नी जेवढी पतीची सेवा करते, पत्नी जेवढी पतीची सेवा करते, तेवढ्या त्या 16,000 गोपिका भगवंताची सेवा करत होत्या. पण पत्नी जसं करते तसं करत, इतकंच, एवढं ध्यानात ठेवा. विठाला त्यांची भक्ती करताना, सेवा करताना त्यांच्या अंतकरणामध्ये जो भाव होता, तो कोणता भाव होता? कांत भाव होता. म्हणून गोपी लावी याला चाळा. आणि गोपिका खऱ्या भगवंताच्या पत्न्या नाहीत, त्या भगवंताच्या भक्त आहेत. कोण आहेत त्या? आणि कशा भक्त आहेत तेही सांगतो. आतापर्यंत जेवढे ऋषी मुनी योगी संत झाले, त्यांच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ भक्ती केलेली कुणी? गोपिका सारखी भक्ती कुणी केली? पुढं कुणी करणार? कबीर महाराजांचं चरित्र वाचलं तर कबीर महाराज एवढं भजन करायचे, एवढं भजन करायचे, एवढं भजन करायचे, डोळ्यातून आनंद अश्रू व्हायचे कबीर महाराजांचे. आणि डोळ्यातून जे आनंद अश्रू वाहत होते ते खाली टिपके पडायचे. जसं ते पत्र्याचं पाणी पडले होते, खड्डे पडतात ना, तेवढं भजन करायचे. लोक स्तुती करायचे कबीर महाराजांची. काय कबीरांचं भजन आहे, काय कबीरांची भक्ती आहे, काय कबीरांचं प्रेम आहे, अशी स्तुती करायचे. कोण? लोक. कोणाची? पण कबीर महाराजाला ती स्तुती आवडत नव्हती. आता आपल्याला जेवढी करेन आपलं कुणी, तेवढं आपल्याला. कबीर महाराज म्हटले, अरे कबीर कबीर क्या कहता है ज्या जमुना के तीर. कबीर महाराज म्हणतात, अरे रोज येऊन कबीर कबीर, कबीराची भक्ती, कबीराचं प्रेम, कबीराची भाव, हे काय म्हणता? यमुनेच्या तीरावर जा.
एका एका गोपिकेच्या भक्ती प्रेमाच्या पुरात माझ्यासारखे कोट्यावधी कबीर वाहून जाते, एवढं त्यांचं भक्ती प्रेम आहे. आलं लक्षात? म्हणून गोपिका सारखी भक्ती कुणी नारदाने भक्ती सूत्र लिहिलं, त्याच्यात बघा वर्णन काय केलं. यथा ब्रज गोपिका, काय भक्ती आहे गोपिकांची, तशी भक्ती कुणी केली. फक्त भक्ती करताना त्यांचा जो भाव होता तो भाव तसा असल्यामुळे गोपी लावी याला हिरवी पाता निष्काम निराळा गोपी लावी याला ऐसा भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा अंकित. भगवान भक्ताच्या अंकित जर झाला तर तसं भगवंताचं मूळ स्वरूप आहे सद चिद आनंद रूप. त्या निर्गुण निराकार स्थितीत असलेलं ते शुद्ध ब्रह्मचैतन्य. पण भक्ता करता भगवान परमात्मा आपलं सद चिद आनंद रूप निर्गुण निराकार स्थितीत असलेलं शुद्ध ब्रह्मचैतन्य. पण भक्ता करता भगवान परमात्मा निर्गुणाचाही कसा होतो. तुका म्हणे आले, तुका म्हणे आले, बोला तुका म्हणे आले, तुका म्हणे आले, तुका म्हणे आले, तुका म्हणे रूपा व्यक्त दागले, रूपा व्यक्त दागले, रूपा व्यक्त दागले, व्यक्त दागले. ऐसा भक्ताचा गीता, ऐसा भक्ताचा ऐसा भक्ताचा अंकित, लागत ऐसी लावी प्रीत. भगवान भक्ता करता निर्गुणाचा सगुण होतो, म्हणजे सगुण साकार रूप सुद्धा भक्ता करताच घेतो. हो ये भक्ती केला पुरवी धराविती, इच्छा तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले ऐसा भक्ताचा अंकित विठोबा रघुमाई. हरी 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 जय जय रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई. हरी जय जय विठोबा रघुमाई. टाळी वाजवा भजन करा विठोबा रघुमाई. हरी हरी जय जय विठोबा रघुमाई. विठोबा रघुमाई. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. गेले सगळे गायी आपापल्या घेऊन. गायी गोपाळ सौंगडे वना, गायी गोपाळ सौंगडे वना, गायी गोपाळ सौंगडे वना. गेले वृंदावना. नाना प्रकारचे खेळ झाले. हमामा बिटी दांडू घोऱ्या चेंडू आट्या पाट्या, हमामा पोरा हमामा घुमरी वाजे, अनेक खेळ झाले. पण गोपाळाने सांगितलं कृष्ण अरे हे कुठपर्यंत खेळ. बालाचं 12:15 झाले. खांदी भार काय खेळा याचे. तुका म्हणे आता खेळ झाली आता वेळ म्हणते आना. बर भगवान म्हटलं ठीक आहे, भूक लागली असली तुमची नसली इच्छा खेळायची तर खेळ बंद करा ना. आणा सगळ्या गायी एकत्र. आणल्या सगळ्या गायी एकत्र. सगळे गोपाळ एकत्र केले. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. भगवान मध्यभागी उभा राहिले. डाव्या हातामध्ये तो काल्याचा कवळ घेतलेला आहे. त्या प्रसंगाचं वर्णन
शुकाचार्य महाराज करतात विभरदवेनम जठर पठयो शृंगवेत्रे च कक्षे. म्हणजे तो प्रसंग कसा होता, भगवान उभे कसे होते त्याचं वर्णन शुकाचार्य महाराजांनी केलं. महाराज म्हणतात भगवान मध्यभागी उभा होते. डाव्या हातामध्ये काल्याचा कवळ घेतला होता. मोर पिसाचा मुकुट जो डोक्यात होता तो काढून इथं धरला होता असा बगले. वाजवायचा पावा होता तो कमरेला खोसला होता. चक्राकार सगळे गोपाळ बसवले होते कमळाच्या आकारासारखे. छोटे छोटे गोपाळ जवळ, मोठे गोपाळ त्याच्या बाजूने, त्याच्यापेक्षा मोठे त्याच्या बाजूने, त्याच्यापेक्षा मोठे त्या बाजूने. आणि भगवान मध्यभागी उभा होते डाव्या हातामध्ये तो काल्याचा कवळ घेऊन. भगवान म्हणतात गोपाळांना, गड्याओ काला तुम्हाला देतो खरा, पण भजन केलं तर करता का? हो, नाही तर पुन्हा दुखणं उलटाय बसलंय. भजन केलं तर काला देतो. करायचं भजन. गोपाल कृष्ण राधा कृष्ण, गोपाल कृष्ण राधा कृष्ण, गोपाल कृष्ण राधा कृष्ण, गोपाल कृष्ण राधा कृष्ण, गोपाल कृष्ण राधा कृष्ण. हरी विठ्ठल श्री तोच काला भगवंतानी द्वापार युगामध्ये यमुनेच्या वाळवंटामध्ये भगवंतानी तो काला स्वतःच्या हाताने सर्व गोपाळांना दिला. ऐका, तीच काल्याची परंपरा पुढे कलियुगामध्ये तोच काला माऊली महावैष्णव ज्ञानोबरायने चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये दिला. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळासी लाह्या वाटी. तो काला कलियुगामध्ये ज्ञानोबरायनी चंद्रभागेच्या वाळवंटात दिला. तीच काल्याची परंपरा ज्ञानोबराय, नामदेव महाराज, नाथ महाराज, तुकोबराय, निळोबराय आदी करून संतांनी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ही परंपरा घालून दिली. कोणती? नाम सप्ताह किती दिवसाचा असो, 3 दिवसाचा असो, 5 दिवसाचा असो, 8 दिवसाचा असो की महिन्याचा असो, दिंडीची सांगता असो, कथेची सांगता असो, दिंडीची सांगता, कथेची सांगता, नाम सप्ताची सांगता, ती काल्याच्या कीर्तनाने म्हणजे भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार करून काल्याच्या कीर्तनाने नाम सप्ताची, दिंडीची, यज्ञाची सांगता करावी हा संप्रदायाने घालून दिलेला दंडक, त्याच नियमात केलेली सेवा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. असो, सेवा याच ठिकाणी आपण थांबतोय. दहीहंडीचा अभंग होईल. तो प्रसाद प्रत्येकाला जाग्यावर भेटेल. कुणी गोंधळ गडबड करायची नाही. नाही तर कधी कधी एवढा गोंधळ करतात ते माणसं त्या खापराच्या तुकड्यासाठी. म्हणजे काही काही आता मला वाटतं आता या श्रावण महिन्यात कुठल्या कार्यक्रमात एकदम एवढे 5-25 लेकर एका त्याच्यातले चेंगारले किती कुणाला लागलं. बरं काय करायचं? खापऱ्या तुकडा नेऊन पिठा डब्या ठेवायला नेमकं काय कशा करता पाहिजे? तो प्रसाद प्रत्येकाला जाग्यावर भेटेल. कुणी गोंधळ गडबड करायची नाही. सेवा आपण इथंच थांबतोय. आता 12:15 वाजून गेलेले. पुढे बहुत करणे आहे. झालेलं आहे ना सगळं? आहे ना? मगच खणवायचं ना तुम्ही. मी मला तिकडचं टाइम आहे म्हणून मी आपलं लांबीला थोडं. ते गार करून खाण्यात अर्थ नसतो. कीर्तन काय आपण नंतरही कधी पुढं ऐकू शकतो. बरोबर. सेवा आपण इथंच थांबतोय. उपस्थित सर्व गुणीजन, सर्व महाराज, थोरा मोठ्याचं श्रवण करणारे आपण सर्व श्रोते, सर्वांच्या उपस्थितीत झालेली सेवा भगवंताच्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी सेवा समर्पित करून इथं सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय पसरून
कोपरा तुम्ही व्हावे तो इकडे तुका म्हणी हाती तो प्राणी करू देणे देका तुम्ही व्हावे तो प्रकार तुका म्हणे हो मंडळी आम्ही बळी विराडे बोलिलेले पुरे रेडी वाकोडे उतरे अपराध महाराज हे जायला अधिकार म्या पुरा अपराध म्हणे ज्ञानेश्वर कापायापैकी करा अपराध महाराज हे ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे चरण आता उठावीसे मना येत नाही नारायण सुरवारी कपडे ते सापडले गेले आता उठावेसे मना येत नाही म्हणे भोग गेला निवारिला आता उठावेसे मना येत नाही आरती आता ओवाळू श्रीपती आज पुराले नवस धन्य काळ हा दिवस पहाव सकळा पुण्यवंता तुम्ही बाळा आज पुराले नवस धन्य काळ हा दिवस तुकावा हे टाळी होता सन्निध जवळी आज पुराले नवस धन्य काळ हा दिवस प्रेमस प्रेम आरती गोविंदा ते ओवाळते धन्य धन्य ते लोचना नित्य कधी अवलोकन बाळा प्रभानी मुक्ता ओवाळते परमानंद धन्य धन्य ते लोचना नित्य करते अवलोकन म्हणे केशवा ते कुणी राहिलो धन्य धन्य ते लोचना नित्य करते अवलोकन योगे मागे रखुमाई श्री विशोभा पुंडलिका भेटी मालिका चरणी वाहे जग जय देव जय देव जय पांडुरंगा राईच्या वल्लभ पावे जीवलका जय देव जय तुळशी माळ गळा करते निकट देवा सोवाव्यानी तेती भेटी हनुमंत पुढे उभे राहते देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जीवलका कार्तिकी भक्त चंद्रभागे माझे स्नान केशवाचे नाम देव भावे वाळती जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जीवलका जय देव आरती राजा महाकैवल्य तेजा सेवित अवतार पांडुरंग ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवित आरती ज्ञान राजा विश्व ब्रह्मचिरे राम जनार्दन मस्तक ढविले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवित संत मनोवेदना माझा आरती तुकाराम स्वामी सद्गुरुराम सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा आरती तुकाराम राघवे ज्ञान लागले कैसे तुकोबाचे आरती तुकाराम स्वामी सद्गुरुराम पाय दाखवे आम्हा आरती तुकाराम मुनी रामेश्वरी आरती तुकाराम स्वामी सद्गुरुराम सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा आरती तुकाराम काही लोटांकडे वारी चुकून संत संग सर्व काळ चंद्रभागे स्नान तुका मागे वारी चुकून देवी अकल्पाविष भावे तया कुळा माझी सकळा कल्पनेची बाधा नौकोने काळी ही संत मंडळी सुखी अहंकाराचा वारा न लागो राजसा मा म्हणे तया सावे कल्याण कल्पनेची बाधा नौकोने संत काळी मंडळी सुखी असो मागणे ते का तुझं प्रती आहे श्रीधरी पाहे आणि का तुझे काही न मागो तुझं म्हणे आता उदार मज ठेवी पायी संतांसी या संतांसी निर्भीची मजले आणि का तुझे ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम 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 पाहे प्रसादाचे वाट द्यावे धोनिया शेष घेऊन दायना तुमचे धारिया भोजन ए झालो एक सवा तुम्हाला देवा शेष घेऊन दायना तुमचे झाले तुका म्हणे चित्त करुणी राहिलो निश्चिंत शेष घेऊन दायन तुमचे झाली या बोल तुकाराम 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 तुकाराम
मनोज भाऊ